वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। आज गणेश चतुर्थी आहे। बाप्पाला बुरुडवाडीला घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत। अजून आमचे काही गावकरी मंडळी मार्केटमध्ये यायचे आहेत। ते निघाले थोड्याच वेळात पोहोचतील। तोपर्यंत आपण मार्केटमध्ये फेरफटका मारूया। आम्ही आहोत वाडा गावच्या बाजारपेठेत। बाप्पाला बुरुडवाडीला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत। वाडा गावच्या उत्तरेस वाडेदारा परिसरात बुरुडवाडी आहे। येथे दरवर्षी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते। हे पहा, बाजारपेठ गणपती स्टॉल्स व सजावटीचे साहित्य यांनी गजबजलेली आहे। इथे एका स्टॉलवर आपले लक्ष वेधून घेणारा गणपती दिसतो। आमचे गावकरी मंडळी आलेली दिसतात। त्यांनी अगोदरच बुकिंग केलेले आहे। त्या स्टॉलवर आम्ही आलेलो आहोत। आता गणपती घेऊन बुरुडवाडीकडे निघालो आहोत, परंतु एक घरचा गणपती अजून दुसऱ्या स्टॉलवरून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही गणपती घेऊन जाणार आहोत। आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत। वाडा ते बुरुडवाडी हा प्रवास गाडीनेच होणार आहे। वाडीजवळ पोहोचल्यावर तिथे गणपतीचे ओवाळून स्वागत केले जातात। आणि इथून पुढे वाडीतून गणपतीची मिरवणूक जाणार आहे। आता पोहोचलो आहोत हरिभाऊ नकाजी बुरुड यांच्या घराजवळ। येथे पुन्हा दोन्ही गणपतीला ओवाळण्यात आले आहे। हा दुसरा घरचा गणपती हरिभाऊ बुरुड यांच्या घरी जाणार आहे आणि सार्वजनिक गणपतीची प्राण प्रतिष्ठापना समाज मंदिरात स्थापन केली जाईल। सार्वजनिक गणपतीजवळ पुन्हा ओवाळले जात आहे। अशा प्रकारे बाप्पाचे बुरुडवाडीत स्वागत केले जात आहे। इथे गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यापूर्वी रितसर पूजाविधी होते। गणपती बाप्पा विराजमान होत आहेत। गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। वाडीतील सर्व भाविक जमले आहेत। गणपती आगमनानिमित्त जमलेले सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा।
गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना। आता आरती सुरू होत आहे। आरती चालू आहे। गणपती बाप्पा मोरया!